सर्वांना जय महाराष्ट्र भावांनो। सगळ्यात पहिलं तर मी केशव साहेब क्षीरसागर आणि आपले सर्व चालक मालकांचे मनापासून माफी मागतो, कारण मी आज खारघरमध्ये येऊ शकलो नाही। खारघरमध्ये केशव साहेब येणार होते, तर मी काय माझ्या पर्सनल कारणामुळे येऊ शकलो नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की केशव साहेब आज परिवहन जे कार्यालय आपलं मुंबईचं तिकडे गेले होते। त्यांना भेटले की जे मागच्या जे काही मीटिंग झाली होती त्याचं फॉलोअप घ्यायला आले होते। तर तिकडं केशव साहेबांचं सगळं बोलणं झालं त्यांच्याशी। तर पुढचं काय असेल ते रेट संदर्भात वगैरे आणि जे ते लिहून देणार होते ते सगळं एक 2-3 दिवसामध्ये कळेल। केशव साहेबांनी तिथे तशी अपील केलेली आहे, विचारलं आहे, ते 1-2-3 दिवसामध्ये समजेल। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे आयडिया जे ब्लॉक केलेले आहेत, ज्यांनी मीटरने गाडी चालवली आहे, ओला उबेर थ्रू रॅपिडो थ्रू जे काय असतील ते त्यांच्या आयडिया ब्लॉक झाल्यात, ते आपण म्हणजे आयडिया चालू करण्यासाठी केशव साहेबांनी तिकडे सांगून आलेले आहेत। त्याची प्रोसेस चालू आहे आणि रेट संदर्भातली पण प्रोसेस तिकडे चालू आहे कार्यालयामध्ये, परिवहन कार्यालयामध्ये, तेही लवकरात लवकर होईल। आणि बाकी आपले केशव क्षीरसागर साहेब हे 4 तारखेला विरारमध्ये येणार आहेत। विरारमध्ये ओल्ड विवा स्कूल म्हणून एक जागा आहे, ते पूर्ण त्याची डिटेल्स तुम्हाला भेटतील पुढच्या व्हिडिओमध्ये। तर तिकडे विरार, वसई, विरार, बाकी पालघर, कुणी ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये त्या साईडचे जे कुणी असतील तर साहेबांना भेटून जे काही प्रश्न असतील ते तुम्ही त्यांना विचारू शकता। 4 तारखेला टाईम वगैरे आम्ही कळवू तुम्हाला किती वाजता काय आहे ते सगळं। आज क्षीरसागर साहेब इकडे खारघरला पण आले होते, तर खारघरमधलेही सर्व त्यांना चालक मालक नवी मुंबईमधले वगैरे सगळे भेटले। त्यांना जे काही प्रश्न होते त्यांनी साहेबांसमोर मांडले आणि साहेबांनी ते प्रश्न पुढे तिकडे नेऊन परिवहन कार्यालयामध्ये मांडले आहेत। तर 1-2-3 दिवसामध्ये जे काय असेल ते समजेल। आणि बाकी जे उबेरच्या विरोधात जे काही तिकडे आपण कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे त्याचाही निकाल येईल, समजेल जोपर्यंत, म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला पुढे जे काय आपलं आंदोलन आहे ते चालू ठेवता येईल। आणि जेवढं मीटरवरतून तुम्हाला नेता येईल तेवढं मीटरवरती घेऊन जावा भावांनो। म्हणजे दिवसामध्ये 1-2 ट्रिपा जरी तुमच्या मीटरवरती झाल्या तर तेवढाच तो तुम्हाला फायदा होईल। आणि जेवढं तुम्हाला उबेर ॲपवरती बंदी घालता येईल तेवढी बंदी घाला। उबेर ॲप वापरणं टाळा, कृपया करून सपोर्ट करा। बाकी केशव क्षीरसागर साहेब आहेतच आपल्यासोबत, तुम्हीही आपण सर्वजण मिळून त्यांना सपोर्ट करूया। बाकीचं आता काही गोष्टी समजतील, हे नागपूर, नाशिक, पुणे इकडचं जे काम आहे ओला उबेरचं जे रेट संदर्भात ते आता प्रोसेसमध्ये आहे। फक्त मुंबईचं बाकी होतं। मुंबईमध्ये पण एक 2-3 दिवसामध्ये जे लिहून देणार होते ओला उबेरवाले जे कंपनीवाले आहेत ते पण 1-2-3 दिवसामध्ये कळेल, त्याची पण अपडेट येईल। जे काय अपडेट असेल ते तुम्हाला वेळेवरती भेटेल दादांनो। त्यामुळे कृपया करून सपोर्ट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।